काटेरी मुकुट. शंभूराजांच्या हाती स्वराज्याची सूत्रे आली त्या वेळची परिस्थिती मोठी विलक्षण होती. शिवशाहीला समाप्त करण्याच्या इराद्याने मोगल दक्षिणात येऊन टाकला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सत्ता सुद्धा मोगली आक्रमकाच्या भयाने त्रस्त झालेल्या असल्यामुळे शिवकालीन मैत्रीचे संबंध चालू ठेवण्याचे असामर्थ्य होत्या. जंजिराच्या सिद्धीला नामशेष करण्याचे छत्रपती शिवरायांचे स्वप्न अपुरेच राहिलेले होते. उलट स्वतः महाराज निधन पावल्याने आणि मोगलांशी त्यांचे संबंध जवळकीचे निर्माण झाल्यामुळे त्याला जरब बसवणे हे एक प्राप्त कर्तव्य ठरले होते. पोर्तुगीज आणि सिद्धी हे दोन्ही जलचर समानशील असून मराठ्यांचे समान शत्रू होते, म्हणून त्यांचे स्वराज्याविरुद्ध गट्टी होते. मराठ्यांच्या शिवकालीन नवनिर्मित आरमानाच्या आक्रमणाच्या भीतीपायी मुंबईकर इंग्रज आणि सिद्धी यांना आर्थिक व लष्करी सहाय्य करून मराठ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे उपद्व्याप पोर्तुगीज सत्तेकडून नेहमी केले जात होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी राज्य आपण सहज गिळून टाकू अशा समजुतीने औरंगजेबाने चहूबाजूंनी मराठेशाहीला चेपण्याच्या निकाराने प्रयत्न सुरू केलेले होते आणि दुर्दैवाने स्वराज्यातील स्वकीयांचे मनोमन ऐक्य नव्हते. शंभूराजे दिलेरखानाकडे सुमारे वर्षभरहून अधिक महाराजांच्या निधनापूर्वी केवळ 4 महिन्याआधी परत आलेले होते. महाराजांची ही राजकीय चाल सामान्य माणसांना आकलन होण्यापलीकडची असल्याने शंभूराजांच्या बद्दल पूर्ण विश्वास ठेवण्यास जनसामान्यांचे मन भीत होते. शिवाय शिवरायांचे मातब्बर हस्तकच त्यांच्याविरुद्ध कटकारस्थाने करून त्यांना डावलून राजारामाला गादीवर आणण्यासाठी खटपट करीत होते. बहुसंख्य सरदार मनसबदार शंभूराजांच्या बाजूचे असले तरी काही जण भयगंडाने मोगलांना सामील होऊ लागलेले होते. एका अलौकिक व्यक्तीच्या जागेवर आरूढ तसं सोपे नसते. त्यामुळे 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे निधन झाले तरी शंभूराजांच्या राज्यारोहण समारंभास 16 जानेवारी 1681 हा दिवस उजेडावा लागला. शंभूराजांनी कट करणाऱ्यांना पूर्ण माफी देऊन पुन्हा अष्टप्रधानातील त्यांच्या पदावर व इतरांना त्यांच्या मूळ पदावर पुन्हा प्रस्थापित केले व राज्यकारभार सुरू केला. तरीही त्यांच्या विरुद्ध असलेल्या सरकारकुणांनी पुन्हा उचल खाल्ली होती आणि त्यांच्या प्रवृत्तीचा कठोरपणे बिमोड करण्यासाठी ऑगस्ट 1681 पर्यंतचा काळ जावा लागला. तथापि म्हणून घरचा बंदोबस्त करीपर्यंत ते स्वस्थ मात्र बसलेले नव्हते. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी बुऱ्हाणपूरची मोहीम फत्ते करून प्रचंड लूट जमा करून आणली. औरंगजेबाची भारी लाडकी नगरी बुऱ्हाणपूर म्हणजेच विश्वसुंदरीच्या गालावरील ती असे जिला औरंगजेब म्हणत होता, ती ही नगरी मराठ्यांनी होती की नव्हती करून टाकून बेचिराग केलेली होती. म्हणजेच बादशाहची दाढीच जणू या मराठ्यांनी खेचलेली होती. यामुळे औरंगजेब संतप्त झाला होता. त्याच वेळी शंभूराजांचा राज्याभिषेक समारंभ पार पडला. याच सुमारास राजस्थानात मारवाड व उदयपूरचे सर्व राजपूत एक होऊन त्यांनी अघोषित धर्मयुद्ध पुकारले. औरंगजेबाचा पुत्र अकबर याला त्यांनी बादशाह म्हणून मान्यता दिली आणि त्यानेही 9 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक करून घेऊन दुर्गादासच्या प्रचंड राजपूत सेनेसह औरंगजेबाला अटक करण्यासाठी अजमेरकडे प्रयाण केले. औरंगजेब हादरला, पण त्याचे दैव बलवत्तर होते. अकबराने आक्रमण फार धीम्या गतीने केले. 120 मैल जायला त्याला जवळजवळ 15 दिवस लागले. तोवर औरंगजेबाला भरपूर वेळ मिळाला. त्याने शहजादा आझमला अजमेरला बोलावून घेतले व शिवाय अन्य मार्गानेही प्रचंड सेना जमवली. शिवाय त्याने एक खोटेच पत्र अकबराच्या नावाने तयार करून राजपुतांच्या हाती पडेल असे केले. या पत्रात उद्या सकाळी एकीकडून तू व दुसरीकडून मी असे दोन्ही बाजूंनी या काफर राजपुतांना खलास करून टाकू असे म्हणून राजपुतांविरुद्ध उत्तम सापा रचल्याबद्दल त्याचे अभिनंदन केलेले होते. हे पत्र खरे वाटून राजपूत गोंधळले आणि 60-70 हजार जमा केलेले कडवे राजपूत पळून गेले. अशा परिस्थितीत पळून जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. तेव्हा दुर्गादास राठोड आणि शहजादा अकबर छत्रपती संभाजीराजांकडे आश्रयाला आले. त्यांनी शंभूराजांना पत्र लिहिले. त्यात म्हटले होते की परमेश्वर कृपेने मला राज्य मिळाले तर नाव माझे व राज्य तुझे राहील. आलमगीर हा तुमचा व माझा शत्रू आहे हे लक्षात घ्या.
त्यामुळे आपण दोघांनी मिळून आपले उद्दिष्ट साध्य होईल असे करण्याचा निश्चय करू. पुन्हा मे 1680 मध्ये त्याने दुसरे पत्र संभाजी महाराजांना पाठवले व सहाय्याची याचना केली. शहजादा अकबराला आश्रय देणे म्हणजे सूड दाखवून वाघाला अंगावर घेण्यासारखेच होते. तरीही शंभूराजांनी समानशीले व्यासनेषु सख्यम या न्यायाने त्याला आश्रय दिला आणि सुधागडच्या पायथ्याशी पालीजवळ त्याला 300 पायदळ संरक्षणार्थ देऊन राहण्याची व्यवस्था केली. त्याच्या जवळही 400 स्वार व 250 उंट होतेच. त्याच्या तेथील वास्तव्याने त्या गावाला पातशापूर हे नाव प्राप्त झालेले आहे. अकबरावर विश्वास कसा ठेवावा हा प्रश्न होताच, पण याच वेळी अकबराच्या साह्याने शंभूराजांना विष प्रयोग करण्याची दुष्ट बुद्धी रायगडच्या कटकरांना उत्पन्न झाली. त्यांनी विष घेऊन अकबराकडे दूत रवाना केले व त्याला एक पत्रही दिले आणि त्यालाही आपल्या कटात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. अकबराने ते पत्र सरळ शंभूराजांकडे धाडले. त्यामुळे तो कट उधळला गेला. शंभूराजांना अकबराबद्दल विश्वास वाटू लागला व त्यांनी 13 नोव्हेंबर 1681 रोजी पातशापुरात भेट घेऊन अकबराला बादशाह म्हणून मान्यताच देऊन टाकली. योगायोग असा की त्याच दिवशी बादशाह औरंगजेब बुऱ्हाणपुरात येऊन पोहोचला. शहजाद्याच्या बंडखोरीला मराठेशाहीने मान्यता दिलीच, तशीच उत्तरेच्या राजाने दिली तर आपली धडगत नाही हे तो जाणून होता. म्हणून त्याने आता उद्दिष्ट शहजादा अकबर आणि हैंदवी स्वराज्य याचे संपूर्ण पारिपत्य करणे असे ठरवून धडक कार्यक्रम हाती घेतला. आशियातील सर्वात मोठे साम्राज्य एका अगदी छोट्या स्वराज्याला नेस्तनाबूत करण्याकरता 7 लक्ष सेनेचा महासागर घेऊन त्यावर तुटून पडण्यास सज्ज झालेले होते. 24 वर्ष वयाच्या शंभूराजांना राजकारणात 45 वर्ष घालवलेला बादशाह समाप्त करायला निघालेला होता. त्याच्याकडे आझम, मोअज्जम, रणमस्तखान, पोकलताश, हसन अली खान यांसारखे बडे बडे मातब्बर अनुभवी 25 सेनानी आपल्या सेनासागरासह स्वराज्य बुडवायला सिद्ध झालेले होते. अशा पद्धतीने मराठ्यांच्या या छोट्याशा स्वराज्यावरती इस्लामी आक्रमण येऊन धडकत होते. धर्मवीर या शृंखलेमध्ये आज इथेच थांबू. पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटू. तुर्तास जय हिंद, जय भारत, जय शंभूराजे, वंदे शिव.